जैन बोर्डिंग विक्री प्रकरणामध्ये झालेली जी डील होती ही डील रद्द करण्यासाठी स्वतः विशाल गोखले हे बिल्डर आता पुढे आलेले पाहायला मिळतात। त्यांनी तशा पद्धतीचा एक मेल ट्रस्टींना केलेला आहे, मात्र तरी सुद्धा ट्रस्टींच्या वतीने या सगळ्या मेलला उत्तर येणं अजून बाकी आहे किंवा त्यांनी मंजुरी देणं बाकी आहे। त्यामुळे व्यवहार अजून पूर्ण रद्द झालेला नाहीये। अजूनही जैन बांधवांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अजूनही आक्रमक असलेल्या पाहायला मिळतात। माझ्याबरोबर या सगळ्या प्रकरणामधले जे याचिकाकर्ते होते ते योगेश पांडे सर आहेत। सर, काय सांगाल, जरी हा मेल आलेला असला तरी सुद्धा अर्धीच लढाई आपण जिंकली असं आपण म्हणू शकतो, आता नेमकी भूमिका काय? केवळ एका ईमेलने कुठला व्यवहार रद्द होत नसतो। त्यांनी फक्त एक संकेत दिला आहे की मी यातनं बाहेर पडत आहेत। मात्र हे सगळे जी रद्द व्हायची जी प्रक्रिया आहे ती न्यायिक प्रक्रिया आहे। यामध्ये दोन पर्याय आहे की एक तर कॅन्सलेशन डीड, म्हणजे यांना रजिस्ट्रारच्या पुढे जाऊन दोन्ही पक्षांना म्हणजे जे ट्रस्टी आणि जे गोखले यांना एक समझोता करावा लागेल, करारनामा, की आम्ही हा व्यवहार रद्द करत आहे याची नोंदणी करावी लागेल। दुसरा पर्याय आहे की स्वतः कोर्ट, न्यायपीठ, ज्यामध्ये धर्मादाय आयुक्त असो किंवा हायकोर्ट असो किंवा कुठल्याही कोर्टाने एक ऑर्डर द्यावा लागेल की हा व्यवहार हा चुकीचा आहे किंवा जे काही रिझन आहे तो रद्द करत आहोत। आता ह्या घडीला हे केवळ एक ईमेल पाठवला आहे आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी जे कंटेंट लिहिलंय त्याचा आम्ही काही दुजोरा देऊ शकत नाही, त्यांचं आम्ही स्वागत करतो। मात्र जे ईमेलमध्ये जे लिहिलंय ना की यात माझा काही दोष नाही किंवा काही गैरव्यवहार झाला नाही, ते चुकीचं वाटतं ते मला। म्हणजे तो ठीक आहे, एक ईमेल त्याने दिलाय, त्यांनी भूमिका मांडली आहे, मात्र त्यातला जो मजकूर आहे हा जरा मला थोडा वेगळा वाटतो त्याच्यामध्ये। त्यामुळं जोपर्यंत हे प्रत्यक्षात व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत असं एवढं खूप हर्षोल्लसित होण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये। जसं आपण बघतोय की आता खरं तर सगळीकडे आपण म्हणजे अगदी तो मेल आल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर व्यवहार रद्द झाला असंच चालवलं जातंय किंवा अशा पद्धतीने एक व्यवहार रद्द झाला असं ठासवण्याचा प्रयत्न केला जातोय। तसं नसून नेमकं यामध्ये टेक्निकल बाबी काय आहेत आणि खऱ्या पद्धतीने व्यवहार रद्द झाला हे आपण कधी म्हणू शकतो? खऱ्या अर्थाने ज्या वेळेस हे कागदावरती रद्द होईल, कागदपत्रे म्हणजे कायद्याच्या चौकटीत जे कायद्यामध्ये जे निकष आहे, रजिस्ट्रेशन ऍक्ट मधले किंवा जे ट्रस्ट ऍक्ट मधले जे निकष आहे ते पालन करून ज्या पद्धतीने जर हे झालं त्यासाठी कोर्टाचा आदेश लागेल किंवा न्यायपीठाचा आदेश लागेल। केवळ एखाद्या ईमेलवरनं व्यवहार रद्द होत नसतो, त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण आहे, पैशाचा ट्रान्सफर ऑफ फंड्स आहेत। आता यामध्ये एक कलम असं होतं अग्रीमेंट टू सेल मध्ये की ज्यामध्ये जर बिल्डरने जर व्यवहार रद्द केला तर ट्रस्टी पैसे देणं बंधनकारक लागलं असं त्यामध्ये करार होता, एक अट नमूद आहे। मला माहिती आहे असं कसं टाकलं गेलं काय आहे, पण त्या अग्रीमेंट मध्ये टू सेलमध्ये तो तशी अट आहे त्याच्यामध्ये। आता जर ट्रस्टीची भूमिका काय ती जोपर्यंत समजून येत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द मला वाटत नाही। हे सगळं फक्त ज्या पद्धतीने सगळं भासवलं जात आहे। दुसरा की जो ईमेल केला तो दुपारी केला होता त्यांनी आणि तो शेट्टी साहेबांना मिळाला तो 10:30 वाजता, रात्री 10:15 वाजता। तर इतका जो मधला वेळ आहे काय समजत नाही। म्हणजे मला ठीक आहे, अण्णांची भूमिका चांगली, अण्णांनी स्वतः पुढाकार घेतला आहे, गोखलेंना सांगितलं, गोखलेंनी ईमेल केला, एक पाऊल पुढे उचललं, मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात ही जागा मुक्त होत नाही, कारण यामध्ये दुसरं कसं माहिती का की लिटिगेशन मध्ये नको पडायला आहे। लिटिगेशन मध्ये जर पडलं कोर्टाच्या फेऱ्यात अडकेल। इकडे गुरु महाराजांनी घोषणा केली आहे 1 तारखेपासून आम्ही उपोषण करू। जोपर्यंत हा प्रत्यक्षात व्यवहार रद्द होत नाही, केवळ एका ईमेल मध्ये मी तुम्हाला उद्या ईमेल दिलं की माझा फ्लॅट मी तुम्हाला दिला, चालतंय का तसं? त्याच्यात काय होणार नाही। तुम्हाला कायद्याच्या चौकटीत जे निकष असतात कॅन्सलेशनचे, आणि या निमित्ताने एक आणखी फार मोठं सरकारने, केंद्र सरकारने जे सार्वजनिक ट्रस्ट आहेत, पब्लिक ट्रस्ट आहे, याबद्दल नियम कठोर केले पाहिजे। आता या HND बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये इथले जे ट्रस्टी आहे, एकच ट्रस्टी इथं यायचे, चेअरमन आणि त्याचे व्हाईस चेअरमन किंवा जे दोषी बरोबरले जे 2 मुख्य आहे ते 20-20 वर्ष आलेलं नाही कधी। एवढं मोठं हा ट्रस्ट आहे, एवढं मोठं त्यांचं नियंत्रण आहे। मग ह्यासाठी जे नियम निकष पाहिजे की ट्रस्टी कोण पाहिजे, कशा पद्धतीने ट्रस्टचा कारभार जायचे, कारण सार्वजनिक ट्रस्ट हे काही खाजगी मालमत्ता नसती। हे जे विश्वस्त जे सांभाळतात ते फक्त विश्वासाच्या नात्याने असतात आणि ही समाजासाठी असती, ही जनतेसाठी असती। त्यामुळं केवळ असे ते आम्ही ट्रस्टी झालो म्हणजे आम्ही मालक झालो ही संकल्पना आहे सार्वजनिक ट्रस्टबद्दल, ती खोडून काढली पाहिजे। यासाठी आम्ही काल ठराव केला की सरकारने आम्ही की यामध्ये लक्ष टाकावं आणि धर्मदाय संदर्भात एक नियमावली कडक करणं जरुरी आहे। कारण ह्याची जी उलाढाल आहे ती अर्थव्यवस्थेच्या 14% आहे। म्हणजे तुम्ही जर बघितले मोठमोठे ट्रस्ट, तिरुपती बालाजी संस्थान असो, पंढरपूर असो, श्री क्षेत्र गाणगापूर असो, अक्कलकोट असो किंवा आमचे सम्मेद शिखर असो, हे सगळे ट्रस्ट आहे, हे पब्लिक ट्रस्ट आहे। आणि यांचे जे उलाढाली आहेत ह्या आवाक्याच्या बाहेरचे, जसं आपण टाटा ट्रस्ट बघितलं तर 35 लाख कोटीचं त्याचं उलाढाल आहे टाटा ट्रस्टची, आणि त्यासाठी जे निकष पाहिजे इतके लूज आहे
की म्हणजे असं एक अर्ज केला आणि जागा विकली आणि त्याला लगेच त्यासाठी काही नियमावली पाहिजे, काही ऑडिट रिपोर्ट नाही. आता तुम्ही बघा, ही एवढी मोठी इमारत आहे, सगळं आपण बघतो, इथं कुठं पडायला आली का? मग अशा परवानग्या कशा दिल्या विकायला? एक अर्ज येतो, त्याची शहानिशा पाहिजे, त्यासाठी सगळे पूर्ण कडक निकष पाहिजे. ही सार्वजनिक संपत्ती आहे, यासाठी कठोर नियम पाहिजे. ही जनतेसाठी आहे आणि असं कोणी जर मनमानी काम करत असेल तर त्यांच्यावरती शासन झालं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. सर, या मेलमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की जे 230 कोटी रुपये होते हे पुन्हा आम्हाला परत देण्यात यावे आणि मग त्याच्यानंतर हा सगळा डील जो आहे तो रद्द केला जाईल. मात्र त्यासाठी जे 230 कोटी रुपये आहेत हे पुन्हा ट्रस्टी देणार आहेत का? तशा पद्धतीने तुमचं ट्रस्टींशी काही बोलणं झालं? नाही, ट्रस्टी तर समोर जायला तयार नाही. आता इथं जे 3 ट्रस्टी आहेत ते त्यांचे कर्मचारी आहेत. टोटल 6 ट्रस्टी होते. 2 ट्रस्टी हे दोषी परिवारापैकी होते. त्यातला एक होता चकोर दोषी आणि त्यांचा मुलगा चिराग दोषी. 3 ट्रस्टी जे आहेत ते त्यांचे कर्मचारी आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ते जैन धर्मीय पण नाहीये. आता हा ट्रस्ट, याचं नाव आहे की श्री सेठ, या बोर्डिंगचं नाव आहे की दिगंबर जैन बोर्डिंग म्हणून आहे. सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग. आता हे ट्रस्ट अल्पसंख्याक ट्रस्ट आहे. जर उद्या तुम्ही वक्फ बोर्डावरती जर दुसऱ्याला जर नेमणूक करायला लागले, त्यांना या धर्मातलं जे आचरण, जे संकेत, जे सगळं विधिविधान हे सगळं काही माहित नाही त्यांना. मग याचा जो कारभार चालवताना त्यासाठी जे निकष पाहिजे ना सार्वजनिक ट्रस्टला नेमणूक करताना, ते सरकारने खूप कठोर केले पाहिजे. त्यासाठी पुनर्विचार केला पाहिजे आणि कायद्यामध्ये बदल करणं जरुरी आहे मध्ये. सर, या सगळ्यामध्ये आता खरं तर मुरलीधर मोहोळ ज्यावेळी भेट देऊन गेले त्याच्यानंतरच लगेच ही सगळी सूत्र हल्लेली पाहायला मिळाली. अगदी एका दिवसाच्या आतमध्ये हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता यामध्ये नक्कीच सरकारने हस्तक्षेप करून ही सगळी डील मागे घेण्याचे प्रयत्न सरकारच्या वतीने चालू असलेले पाहायला मिळतात. मात्र हे प्रयत्न प्रामाणिक आहेत असं तुम्हाला वाटतं का? किंवा हे आंदोलन फक्त, किंवा आता महाराजांचं जे काही उपोषण सुरू होणार होतं त्याला कुठेतरी स्थगिती देण्यासाठी, किंवा जे काही आक्रमक आंदोलन चालू झालंय त्याची आक्रमकता कमी करण्यासाठी हे सगळं होतंय असं वाटतंय का कुठे? याचं खरं चित्र उद्या स्पष्ट होईल. उद्या आम्ही मुंबईला राहणार आहे. मी वकील म्हणून त्याचा युक्तिवाद करणार आहे. आता जर सगळं बघितलं शत्रुदर्शनी, तर ताबडतोब या सर्व प्रकरणाला रद्द करणं हे धर्मदाय आयुक्तांचं दायित्व आणि कर्तव्य देखील आहे. कारण मंदिर नाही भासून इथं परवानग्या दिल्या आहेत त्यांनी. मंदिर नाही भासून त्यांनी अर्ज केले. आता मंदिर प्रकट झालंय. त्यांच्या अधिकाऱ्याने मंदिर बघितलं, स्वतः मुरलीधर अण्णांनी मंदिर बघितलं, सर्वांनी मंदिर बघितलं. आता जर ह्यांनी जर खोटं सांगून जर आदेश मिळवले आहे आणि तिथं मंदिर सिद्ध झालं तर ताबडतोब हे सगळं रद्द झालं पाहिजे. आणि त्यांनी जर उद्याच्या उद्या जर सगळं रद्द केलं तर गोखलेंना त्यांची रक्कम मिळेल, ट्रस्टने रक्कम द्यावी लागेल. त्यामुळे मग असं खऱ्या अर्थाने समजू की हा सगळा हे योग्य आणि प्रामाणिक हेतूने त्यांनी केलंय. मात्र जर ह्याला जर परत टाळाटाळ झाली आणि ह्याला जर पुढे ढकलाढकली झाली तर सरळ सरळ मी स्पष्टपणे सांगेल की हा फक्त एक धूळफेकीचा प्रकार होता. आणि मग आम्हाला आमच्या परीने आंदोलन वगैरे, कारण हे कसं आहे की प्रकरण एवढं वर्क करणे वाटत, एवढं मला सोपं वाटत नाही. ज्या पद्धतीने बघा, आपण जेव्हा एक नॉर्मल सर्कमस्टन्स मध्ये एक नैसर्गिक ह्याच्यात एक काम करतो आणि असं ज्या पद्धतीने सगळं लिहिलं जातंय, ज्या पद्धतीने सगळं टायमिंग वगैरे सगळं बघितलं ना सगळं, तर निश्चित मला तरी ह्याचं वकील म्हणून कुठेतरी संशय वाटतो. मात्र जनतेच्या भावना चांगल्या आहे. जनतेला वाटतंय की हे होईल, जनतेची अपेक्षा आहे. आणि आज देशभरामध्ये आज सकाळपासून संदेश गेलाय की हे बोर्डिंग तसंच राहणार आहे, विद्यार्थ्यांना बोर्डिंग परत मिळणार आहे, मंदिर तिथंच राहणार आहे. त्यामुळं हे सगळं जर बघितलं आपण तर ह्याचा खरा चित्र तुम्हाला उद्या दिसेल. याचं चित्र. सर, शेवटचा प्रश्न, या सगळ्याच्या नंतर जरी डील कॅन्सल करण्यासाठी गोखले बिल्डर पुढे आलेले असले तरी सुद्धा तुमचा लढा चालू असणार आहे असं तुम्ही सांगितलंय. नेमकं लढ्याची इथली पुढची भूमिका कशी असणार? लढ्याची भूमिका आता ह्यामध्ये जर गोखले तयार झाले आणि ट्रस्टी जर पैसे देत नसतील किंवा व्यवहार करत नसतील तर ह्यामध्ये सर्वात पहिला आता आमच्याकडे जो पर्याय आहे, काल राजू शेट्टीजींनी काही घोषणा पण केली आहे की आम्ही सरळ आता हजारोंच्या नाही लाखोंच्या संख्येने त्या ट्रस्टींच्या दारापुढे जाऊन बसणार आहोत आम्ही. कारण बघा, जर घेणारा व्यवहार सोडायला तयार आहे तो इतका त्याचं आर्थिक नुकसान, म्हणजे आता दोन क्षण आपण बाजूला ठेवू गैरव्यवहार, त्याने आज एक प्रॉपर्टी घेतली, त्याचं मूल्य एवढं जास्त आहे, त्याला आज मोठा नफा मिळणार होता, तो ते सोडायला तयार झालाय. मग ट्रस्टी हे स्वतःकडे रिटर्न का करत नाहीये? जर ट्रस्टींची हे संपत्तीची किंमत एवढी जास्त आहे, आहे ते पैसे परत द्यायचे, जर ट्रस्टी याला टाळाटाळ करत असेल तर नक्कीच यामध्ये काळबेर आहे. आणि मोठ्या संख्येने, हजारोने लाखोंच्या संख्येने सर्व लोक तिथं जाऊन बसतील त्याच्या दारापुढं आणि उग्र आंदोलन करतील.
नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यामध्ये आता जैन बांधव जे आहेत ते अजूनही कुठेही समाधानी नाहीयेत. जरी एक पाऊल पुढे टाकलेलं असलं, मेल केलेला असला तरी केवळ मेल केला म्हणजे हा व्यवहार रद्द झाला असं होत नाही. व्यवहार रद्द करावा लागेल, कागदोपत्री रद्द करावा लागेल, त्यानंतरच हे सगळं आंदोलन जे आहे ते कुठेतरी शांत होईल असं सांगताना सगळेच इथले कार्यकर्ते असतील किंवा इथले ट्रस्टवरचे बाकीचे सगळेच जैन मुनी असतील किंवा जैन बांधव असतील आणि याचिकाकर्ते सुद्धा आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.